कोण उठलाय? चला आणि हे बघा इकडे इकडे बघा इकडे श्रीजीचं काय चाललंय? श्रीजा हा आणि श्रीजा आणि श्रीजा नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नैसर्गिकरित्या रोगप्रतिकार शक्ती बाळांची वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, सर्दी खोकल्यापासून बचाव करण्यासाठी बाळांना योग्य प्रमाणात आपण हे ओवा जिरं तुळशीचं पानांचं पाणी दिलं तर कशा प्रकारे इम्युनिटी बूस्ट बाळांची होऊ शकते ते मी तुम्हाला आज या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवत आहे। ठिकाणी चिमूटभर ओवा, त्यानंतर जिरे, तुळशीचे 8-10 पानं आणि 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये पाणी गरम केल्यानंतर पाण्यात ओवा जिरे टाकलेला आहे, त्यात तुळशीची पानं देखील टाकलेली आहेत आणि हे सर्व मिश्रण जे काही आहे ते एक साधारण 5-10 मिनिटं उकळून घेतल्यानंतर पाणी अर्धा ग्लास जेव्हा होईल त्यावेळेस गॅस बंद केलं आणि हे सगळं मिश्रण कोमट झाल्यानंतर गाळून बाळांसाठी ठेवलेलं आहे। तर अशा प्रकारचं बाळांसाठी आपण हे इम्युनिटी बूस्टर म्हणून वापरू शकतो। त्याच्यामुळे पचन क्षमता बाळांची सुधारते। ओव्या आणि जिऱ्यामुळे गॅस आणि अपचन दूर करतं। सर्दी खोकल्यावर अगदी तुळशीची पानं उपयुक्ती, कफ कमी करतात। श्वसनाचे मार्ग देखील यामुळे सुधारले जातात। रोगप्रतिकार शक्ती बाळांची यामुळे वाढते। वारंवार बाळ आजारी पडत नाही। मी हे माझे बाळ 6 महिन्याचे झाल्यापासून जवळपास पूर्ण हिवाळ्यामध्ये पर्यंत देत आहे। आता उन्हाळ्यामध्ये मी याचं प्रमाण कमी करणार। ओवा आणि उष्ण असतो, तुळशीची पानं पण उष्ण प्रमाण असतं, त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये दाह होऊ शकतो। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण हे स्किप केलं तरी चालेल, परंतु हिवाळ्यात आणि पावसाळ्यात हे नक्कीच तुम्ही बाळांना द्या। त्यामुळे माझी बाळ 1 वर्ष होऊन गेले तरी एकदाही आजारी पडली नाहीत। याचा मला फार छान रिझल्ट आलेला आहे, म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी या ठिकाणी शेअर करत आहे। तर 6 महिन्यानंतर 2-3 चमचे आपण बाळांना दिवसातून देऊ शकतो। त्यासाठी मी घेतलेला आहे हा 1 ग्लास पूर्ण तांदूळ आणि त्याच्यासाठी ही एवढी घेतलेली आहे। पाच 6 तासासाठी व्यवस्थित भिजवून देईल आणि नंतर बारीक करून ठेवेल। प्रिशाला तिथे मधून जर यायला जागा भेटली तर कसं करतात बघा। कुठे चाललाय तुम्ही? कुठे कुठं?
तिथे मी बॉक्स लावत असते, त्यांना इकडनं यायला जागा भेटत नाही, त्यांना ते निघालेले आहे. त्यांचं काय चाललंय दोघींचं. कृष्ण बाळाला लागू त्या डोळा, माझ्या बाळाला लागू द्या डोळा. चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर्स करा आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.